संसदेतील ठाकरेंच्या सेनेच्या पक्षाचं कार्यालय जाणार हा प्रश्न आता उपस्थित झालाय। खासदारांच्या विलीनीकरणानंतर कार्यालय गमावण्याची आता शक्यता आहे का, हाही प्रश्न आहे। त्यामुळे आता संसदेतील ठाकरेंच्या सेनेच्या पक्षाचं कार्यालय जाणार का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। खासदारांच्या फुटीनंतर, खासदारांच्या विलीनीकरणानंतर आता हे कार्यालय जाणार का, हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे। संसदेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कार्यालय राहणार की जाणार, याबाबत आता प्रश्न उपस्थित झालेला आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रमोद, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। खासदारांच्या विलीनीकरणानंतर संसदेतील हे कार्यालय जाणार का, सेनेचं काय सांगाल? रुशाली, खरं तर जुन्या संसद भवनामध्ये ठाकरेंच्या पक्षाला 128A नंबरचं कार्यालय जे आहे ते मिळालेलं होतं। पण ठाकरेंच्या खासदारांची संख्या लोकसभेमध्ये जर आपण बघायला गेलो तर सध्या 9 खासदार असल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि राज्यसभेमध्ये त्यांच्या पक्षाचे 2 खासदार होते। पण आता संजय राऊत हे एकमेव खासदार आहेत, म्हणजे 10 खासदार त्यांचे होते। पण असं असताना लोकसभेतील खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची संख्या घेऊन 4च संख्या सध्या ठाकरेंच्या पक्षाकडे असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पण संसदेच्या नियमानुसार जर संसदेमध्ये कार्यालय कुठल्या पक्षाला पाहिजे असेल तर त्यांच्याकडे 5 पेक्षा जास्त खासदारांचं संख्याबळ असणं आवश्यक आहे। आणि हाच मुद्दा जर धरून लोकसभा सचिवालयाने ठाकरेंच्या पक्षाचं कार्यालय काढून घेण्याचा निर्णय घेतला तर संसदेमध्ये ठाकरेंच्या पक्षाचं कार्यालय जाऊ शकतं, अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं बघायला मिळतं। पण ऋषाली, हे सांगणं अपेक्षित आहे की हा सगळा निर्णय जो आहे तो लोकसभा सचिवालयाकडे असतो। त्यामुळे लोकसभा सचिवालय नेमकं या सगळ्यावरती काही निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या ज्या पद्धतीनं ठाकरेंच्या पक्षाला खासदारांकडनं धक्का मिळाल्याचं बघायला मिळालेलं होतं। 6 खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला होता। हा पहिला धक्का ठाकरेंना मिळाला। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।